मॅथ्स 1 मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर आपला 4th चॅप्टरमध्ये 4.1 मध्ये आपण 7th एक्झाम्पल बघू. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of 40,000. Rate of GST charged was 28%. Find the purchase value of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. आपल्याला याच्यामध्ये एका दुकानातून वॉशिंग मशीन खरेदी केली आहे. ती खरेदी करताना प्रसादला प्रिंटेड प्राइस किती आहे तर 40,000 रुपीज. 40,000 रुपीजवर 5% त्यांना काय मिळाले, डिस्काउंट मिळाले. आणि आपल्याला जी मशीन आपण विकत घेतोय त्यावेळेला त्याला GST किती भरावा लागलाय, 28% भरावा लागलाय. मग त्यांनी दुकानात म्हणजे त्या प्रसादला दुकानदारानं किती किमतीला वॉशिंग मशीन विकली किंवा त्याची परचेस व्हॅल्यू, परचेस प्राइस काय आहे हे काढायला सांगितलंय. आणि त्याच्याबरोबरच अजून काढायला सांगितलंय CGST आणि SGSTची अमाऊंट काढायला सांगितलेली आहे. आपण बघू आता एक्झाम्पल्स. आता आपल्याला काय सांगितले तर 40,000 रुपीजवर 5% डिस्काउंट म्हणजेच प्रिंटेड प्राइस किती आहे त्याची 40,000 रुपीज. म्हणून आपण लिहायचं आहे द प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन of washing machine किती आहे इज 40,000 रुपीज. आता त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट is equal to discount 5% is equal to किती रकमेवर आहे तो डिस्काउंट तर 40,000 रुपीजवर आहे. किती पर्सेंट आहे तर 5 डिवायडेड बाय 100. 5% मीन्स 5 डिवायडेड बाय 100. हे दोन शून्य याच्याबरोबर गेले. मग 400 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच 2,000 रुपीज एवढा काय झाला डिस्काउंट मिळाला. आता 40,000वर 2,000 डिस्काउंट मिळाला म्हणजेच ॲक्च्युअल म्हणजे सेलिंग प्राइस किती असणार आहे त्याची. आपल्याला इथं काय मिळणार आहे, आधी 2,000 रुपीज काय डिस्काउंट आहे. म्हणजे 40,000 प्रिंटेड प्राइस आहे, त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट किती मिळाला आहे 2,000. म्हणजेच आपल्याला आता ॲक्च्युअल सेलिंग प्राइस काढायचे. म्हणून लिहायचं आहे ॲक्च्युअल सेलिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. आता किती पडते ती इज 40,000 मायनस 200. 40,000 मायनस 200 आपल्याला किती मिळाली, ॲक्च्युअल प्राइस किती झाली याची 38,000 ही प्राइस झाली. आता ही 38,000 म्हणजेच काय तर ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू, ज्याच्यावर आपल्याला टॅक्स भरायचा आहे. ज्याच्यावर आपल्याला 40,000वर टॅक्स भरायचा आहे का नाहीये. ज्या प्राइसला आपण वस्तू विकत घेतोय त्या प्राइसवर आपल्याला टॅक्स भरायचा आहे.
म्हणजेच काय झालं तर टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा प्राइस किती झाली 38,000. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता टॅक्सेबल व्हॅल्यूवर जीएसटी किती पर्सेंट सांगितलंय? जीएसटी 28%. या व्हॅल्यूवर 28% जीएसटी काढायचं आहे. आपल्याला जीएसटी काढायचं आहे. जीएसटी इज इक्वल टू जीएसटीची अमाऊंट काढायची आपल्याला. किती ॲक्च्युली 28% ही आपल्याला जीएसटी किती पर्सेंट आहे तो सांगितलाय, पण अमाऊंट ऑफ जीएसटी पाहिजे तर असं लिहू. अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 38,000 multiplied by 28 divided by 100. दोन्ही शून्य गेल्या. आपल्याला इथं 380 multiplied by 28. It gives 10,640 rupees. ही झाली व्हॅल्यू कुठली? अमाऊंट ऑफ जीएसटी. कशावर? 38,000वर. म्हणजे 38,000 ही काय झाली आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू झाली की ज्या व्हॅल्यूवर आपल्याला मशीन मिळणार आहे, आपण दुकानदाराकडून ती विकत घेणार आहे, तेवढ्याच किमतीवर आपल्याला 28% जीएसटी भरायचं आहे. म्हणजे जीएसटी किती झाला? जीएसटीची व्हॅल्यू किती झाली? अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी ही झाली अमाऊंट. 28% प्रमाणे जीएसटी किती भरावा लागणार आहे? 10,640 रुपये. आता आपल्याला ही रक्कम जी आहे ही अमाऊंट आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये पण विचारलेलं आहे की वॉशिंग मशीनची फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन. आधी आपल्याला परचेस व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर परचेस व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन परचेस व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन म्हणजे ही आपली कितीला मिळाली? कुणाला मिळाली आहे? टू प्रसाद. प्रसादला कितीला मिळाली? तर ही आपल्याला किंमत काढायची. कितीला मिळाली? तर टोटल आपल्याला 38,000 हे त्याची ॲक्च्युअल प्राइस आहे, प्लस जीएसटी आपल्याला किती भरावा लागणार आहे? 10,640 रुपये. म्हणजेच ॲक्च्युअल प्राइस किती आली त्याची? 48,640 रुपये. ही कितीला मशीन पडली? आपल्याला 40,000ची मशीन 48,640 रुपयाला पडली. आता आपल्याला अजून काढायला सांगितले काय? ऑल्सो फाइंड आउट द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड अमाऊंट ऑफ एसजीएसटी. आता आपल्याला अमाऊंट ऑफ माहिती आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे? 10,640 रुपीज. देअरफॉर CGST is equal to SGST. हे आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST समान असतो. CGST is equal to SGST. आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे GST is equal to SGST plus CGST. आपल्याला असं सांगायचं आहे की SGST is equal to CGST is equal to 1/2 GST. म्हणजे जीएसटीच्या अर्ध CGST असतो आणि SGST सुद्धा अर्धा असतो. देअरफॉर SGST is equal to CGST is equal to 1/2 GST. 1/2 multiplied by 10,640
आपल्याला 2 भाग लावल्यानंतर इथे मिळणार आहे आपल्याला 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 दुने 4, 0 म्हणजे 5320 रुपीज. हे काय झालं? CGST आणि ॲज वेल ॲज SGST सुद्धा. म्हणजेच आन्सर आपल्याला परत लिहावं लागेल. आन्सर टोटल आपल्याला विचारले काय, प्रश्नामध्ये आधी काय विचारले ते बघायचं आहे की फाइंड द परचेस व्हॅल्यू. म्हणजेच डायरेक्ट लिहायचं आहे परचेस व्हॅल्यू किंवा परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू किती आली? 48,640 रुपये. अँड फर्स्ट सेकंड CGST is equal to SGST is equal to 5,320 रुपीज. हे दोन्ही वेगवेगळं लिहिलं तरी SGST is equal to 5,320 रुपीज.